हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा ब्लॉग मी दुपारच्या जेवणापासून स्टार्ट करते। सो मी बसले आता हे बघा जेवायला। आज मी टिफिनला बनवलेलं होतं चपाती आणि मसूरची भाजी आणि ही रात्रीची कढी आहे। सो मी आता जेवते। जेवणामध्ये मी तेच खाते, चपाती भाजी आणि कढी रात्रीची। तर आज ब्लॉग दुपारचा शूट करते। A few moments later. तर गाईज माझं जेवण वगैरे झालेलं आहे। सो आता मला कपडे भांडी लादी वगैरे करायचं आहे। तर आता आपण ते करून घेऊया। तर गाईज माझी आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे। हे बघा घर पण मस्त क्लीनिंग करून घेतलेलं आहे। भांडी कपडे लादी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे। आता आपण हॉलवरती जाऊया। हॉलमध्ये फक्त लादी पुसायचे, तर आपण लादी पुसून घेऊया। तर गाईज हे बघा माझी आंघोळी झालेली आहे। सो आता आपण हॉलची लादी वगैरे पुसून घेऊया मस्तपैकी। जास्त काय घाण नाही आहे, फक्त लादी पुसायचे बस, दॅट्स इट, एवढंच। आणि मग नंतर आपण माझा रेग्युलर मेकअप कसा करते मी ते आपण बघूया। ओके चला आता आपण पटकन क्लिनिंग करून घेऊया। ओके तर गाईज माझं लादी पुसून झालेली आहे। तर आता आपण चला माझा डेली मेकअप बघूया। लूज एकदम लूज अशी। मला ही अशी वाली हेअरस्टाईल आहे ना खूप म्हणजे खूप आवडते। मग असं छोटंसं रबर घ्यायचा आणि मग तू इथे लावायचा। दॅट्स इट, झाली आपली क्यूट हेअरस्टाईल। आहे बघा अशी। इथून असं पार्टिशन काढायचं आणि हे पाठून असा बो बांधून इथे वेणी घालायची आणि मग हे असा रबर लावायचा। आता आपले हे बघा असं। आता मी पावडर लावत नाही। आता आपण लावूया हे हिमालयाचं लिप बाम। थंडीचे दिवस आहे तर सगळे प्रोडक्ट आपण थंडीवालेच यूज करतो। तो हे आहे हिमालयाचं लिप बाम। तर आपण लिप्सला लिप बाम लावून घेऊया। पावडर लावायची नाही, बॉडी लोशन लावल्यावर फेस फुटतो। सो मस्तपैकी असं बॉडी लोशन वगैरे लावलं, लिप बाम लावला। लावूया टिकली। टिकली मी हल्ली आता लावायला लागले, कारण की माझ्या कपाळाला टिकली ना चिपकत
चिपकतच नाही. सो मी तर सवय लावते की माझ्या कपाळाला टिकली चिपकून राहते. Oh my God! Wow! Oh my God! टिकली झाल्याच्यानंतर आपण लावूया सिंदूर. मी लावलेला आहे पण थोडासा लावूया. वाटलं पाहिजे ना सिंदूर. जरा विस्कटलंय पण ठीक आहे, चला चलता है, हम घर पे ही है. ये 4 प्रोडक्ट्स है मेरे जे मी घरी असल्यावरती मेकअपला यूज करते. बॉडी लोशन, टिकली, लिप बाम आणि हे आहे सिंदूर. बस एवढाच मेकअप असतो. तर चला, झालेला आहे माझा मेकअप. माझा मेकअप कसा वाटला डेलीचा ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.